वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। कुठलेही कार्य निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी आपण सर्वात पहिले श्री गणेशाचं स्मरण करत असतो। श्री गणेशासाठीच आपण आज मोदक बनवूया। तर इथे मी घेतलेले आहे अर्धी वाटी गव्हाचं कणिक, अर्धी वाटी मैदा आणि अर्धी वाटी किंवा त्यापेक्षा किंचित कमी असा रवा घेतलेला आहे आणि चवीपुरता किंचित मीठ घेतलेलं आहे। आता या मिश्रणाला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे मीठ सगळीकडे व्यवस्थित मिक्स होईल। आणि इथे मी कडकडीत तेलाचं मोहन दिलेलं आहे आणि त्याला मी सर्वात पहिले इथे चमच्याने हलवून घेत आहे, कारण चटका लागायला नको। आणि मग नंतर मी ते सर्व तेल हाताने एकजीव करून घेत आहे। एकजीव करून झाल्यानंतर त्याची अशी मूठ वाळून बघायची आहे। मूठ जर वाळून बघितलं तर आपलं मोहन अगदी छान दिलं गेलेलं आहे पिठाला। आता हे पीठ आपण मळून घेऊया। इथे मी ज्या वाटीने पीठ वगैरे घेतलं होतं तीच वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे। तेवढ्या सगळ्या पिठासाठी, मैद्यासाठी आणि रव्यासाठी मला इथे जवळजवळ अर्धी वाटी पाणी लागलेलं आहे। अतिशय छान मस्त कणिक मळायचं आहे आपल्याला। खूप जास्त पातळही मळायचं नाही आणि खूप जास्त कडकही मळायचं नाही आहे। सर्वात पहिले वाटतं आपल्याला की हे थोडं पातळ झालेलं आहे, पण जसजसं आपण त्याची मशागत करतो तसतसं पाणी आपल्या त्या पिठामध्ये मुरत जातं। रवा, पीठ आणि मैदा बरोबर सर्व पाणी ॲब्सॉर्ब करून घेतो। फक्त प्रमाणात पाणी घालायचं आहे आणि सर्व मळून झाल्यानंतर इथे थोडंसं तेल घेऊन त्याला परत एकदा मळून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं कणिक खूप छान असं मऊसूत होतं। आणि त्याला आपल्याला 10 ते 15 मिनिटांसाठी कमीत कमी झाकून ठेवायचं आहे। चांगलं मस्त मशागत करून याला मळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे मला फक्त अर्धी वाटी पाणी लागलेलं आहे। आता हे पीठ मी झाकून ठेवते आहे आणि आपण आता मोदकाचे सारण बनवूया। इथे मी 1 वाटी कीस घेतलेला आहे खोबऱ्याचा आणि त्यासाठी मी इथे अर्धी वाटी खडी साखर घेतलेली आहे। तुम्ही हिच्या जागेवर साधी साखरही घेऊ शकता किंवा तुम्ही 1 वाटी खोबऱ्याच्या कीससाठी 1 वाटी साखरही घेऊ शकता। इथे मी 7 ते 8 वेलची घेतलेल्या आहेत आणि त्याला मिक्सरमध्ये छान बारीक करून घेतलेला आहे। बारीक केल्यामुळे आपल्या मोदकाच्या बाहेर सारण निघत नाही। आता जोवर आपण सारण बनवत होतो तोपर्यंत इथे पीठही छान मस्त मुरलेलं आहे। आता त्या पिठाचे आपल्याला हवे तितके गोळे करून घ्यायचे आहे। तुम्हाला 11, 21 जितके पण मोदक बनवायचे असतील तितके गोळे याचे करून घ्यायचे आहेत आणि सोबतच लगेचच त्याच्या लाट्याही करून घ्यायच्या आहे, म्हणजे असा पेड्यासारखा शेप लगेचच त्याला देऊन घ्यायचा आहे। हे असं केल्यामुळे पुढची मोदक बनवण्याची प्रोसेस आपली थोडी सोपी होते। मोदकाचे गोळे खूप जास्त मोठेही करायचे नाही आणि खूप जास्त छोटेही करायचे नाही। आता ह्या लाट्याही आपल्याला झाकून ठेवायच्या आहे, म्हणजे त्याही कडक होणार नाहीत आणि त्याला थोडंसं मैदा लावून आपल्याला लाटून घ्यायचं आहे। खूप जास्त जाड लाटायचं नाही आहे। जाड जर लाटलं तर कणिक खाल्ल्यासारखंच वाटेल आणि जर खूप पातळ लाटलं तर सारण भरता भरताच मोदक फुटू शकतो किंवा मग जेव्हा आपण त्याला तळतो तेव्हाही फुटू शकतो आणि त्यामुळे सर्व तेलही खराब होतं। आता तुम्ही बघू शकता मी इथे छान मस्त लाटून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी सारण भरून घेतलेलं आहे। बघू शकता किती जास्त प्रमाणात मी सारण भरलेलं आहे आणि सगळ्या अशा कळ्या देऊन त्याला त्या सर्व कळ्या मी एकत्र करून मग त्याला असा मोदकासारखा शेप दिलेला आहे। आता पुढे मी जवळजवळ 4-5 अशा वेगळ्या पद्धतीने तुम्हाला मोदक बनवून दाखवला आहे। आता इथेही अशीच सेम पुरी अशी लाटून घ्यायची आहे आणि इथे मी हातात घेऊन त्यावर परत सारण घालून घेतलेलं आहे आणि त्याच्याही कळ्या करून घेतलेल्या आहेत। अशा कळ्या करून घेतल्यामुळे ना छान आकार येतो आपल्या मोदकाला। आणि तुम्हाला जर हातावर घेऊन व्यवस्थित शेप देता येत नसेल तर तुम्ही पोळपाटावरही ठेवून देऊ शकता। अशा प्रकारे सर्व पाकळ्या एकत्र आणूनही आपण मोदक बनवून घेऊ शकतो। हा तिसराही मोदक बनवून घेत आहे। त्यालाही कळ्या दिलेल्या आहेत आणि त्या सर्व एका ठिकाणी आणायच्या आहे आणि अशा वर त्याची शेंडी प्रेस करून द्यायची आहे।
अशाही प्रकारे छान आपल्याला मोदक बनवता येतो। सर्व बाजूनी छान मस्त एकसारखं लाटायचं आहे, कुठे बारीक कुठे जाड असं लाटायचं नाही आणि मध्ये सुद्धा बारीक लाटायचं नाही आहे, तिथेच सारण असतं, फुटूही शकतं। तुम्ही कडेला बारीक लाटलं तरीही चालू शकतं। आता इथे बघा मी सारण भरून घेतलेलं आहे आणि कळ्या वगैरे न करता डायरेक्ट एकत्र करून घेतलेला आहे, तसाही आपल्याला मोदक बनवता येतो। अशा प्रकारे आपले सर्व मोदक आता रेडी झालेले आहेत। आता इथे मी डायरेक्ट पाटावर सारण घालत आहे, हातावर घेत नाही आहे आणि सर्व घड्या एकत्र करून त्याच्याशी पोटली बांधल्यासारखं करत आहे आणि अशाही प्रकारे आपल्याला मोदक करता येतो। आता सर्व मोदक रेडी झाल्यानंतर कढईमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे। जवळजवळ आपले सर्व मोदक बुडतील इतकं तेल घ्यायचं आहे। सर्व म्हणजे एक मोदक टाकल्यानंतर तो मोदक जवळजवळ त्याच्या नाकापर्यंत पाणी येईल इतकं तरी तेल पाहिजे आपल्या कढईमध्ये। मग हळूहळू सर्व 7 ते 8 मोदक सोडायचे आहेत। खूप जास्त गर्दी करायची नाही आहे, त्याच्या आजूबाजूला जागा पाहिजे त्याला छान व्यवस्थित चारही बाजूंनी तळण्यासाठी। अशा प्रकारे मीडियम फ्लेमवर छान मस्त तळून घ्यायचे आहेत सर्व साईडने। हलक्याच हाताने तळायचं आहे आपल्याला आणि सरळ मोदक घालायचा आहे सर्वात पहिले, मग तळून झाल्यानंतर त्याला उलटा करायचा आहे, नाहीतर मग त्याची शेंडी वाकडी होऊ शकते। गव्हाचं पीठ, मैदा आणि रवा यामुळे इतके खुसखुशीत मोदक होतात, तुम्हाला काय सांगू। खूप 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 सुंदर लागतात, खूप अप्रतिम लागतात आणि गव्हाचं पीठ घातल्यामुळे हेल्दीही होतात, खूप वेळेपर्यंत कुरकुरीतही राहतात। अशा प्रकारे सर्व मोदक आपल्याला तळून घ्यायचे आहेत। गणपती बाप्पाची सर्वात जास्त आवडती गोष्ट जर कुठली असेल तर ही मोदक। चतुर्थी असेल, मंगळवार असेल किंवा गणेशोत्सव असेल, आपण आवर्जून मोदक बनवलेच पाहिजे। देवाच्या निमित्ताने घरातलेही खातात आणि सर्व जसे म्हणजे मोदक खाल्ल्यानंतर असं तृप्त झाल्यासारखं वाटतं। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि एखादी छानशी कमेंटही नक्की करा, मला त्यामुळे खूप छान वाटेल। थँक्यू। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।